हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज काय बनवलं आहे मी एकदम मस्त मँगोचा मिल्कशेक म्हणजे मँगो शेक। एकदम समर रेसिपी एकदम आणि एकदम थंडगार आहे, एकदम मनाला शांती मिळणारी रेसिपी आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा। तर चला बघूया आपण आता हिची रेसिपी। तर गाईज, याला कुठलाही असा आंबा चालेल, फक्त आंबा पिकलेला पाहिजे, ओव्हर पिकलेला नको आहे। तर आता काय करायचं माहिती का, आपला जो आंबा आहे ना, आपण त्याचे स्लाइस करून त्याच्यामधलं जेवढा पण असेल पल्प असेल ना, तो आपण काढून घेणार आहे। तर आता तुम्हाला मी एक ट्रिक दाखवते, तर आपला हा पल्प कसा काढायचा आहे। तर एखादा असा चमचा घ्यायचा आणि त्याने असं पूर्ण स्कूप करून घ्यायचं, म्हणजे कसं थोडासुद्धा पल्प आपला वाया जात नाही आणि एकदम मस्त असं निघून येतं, हातही आपले खराब होत नाही। तर ही खूप छान ट्रिक आहे। तर या प्रकारे आपण सर्व आंब्याचे जे आहे ना स्लाइस करून सर्व पल्प काढून घेऊया एका भांड्यामध्ये। तर इथे मी 2 आंबे घेतले आहे, तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार घ्या, तुम्हाला जेवढा बनवायचं असेल तेवढा। मी 2 ग्लास बनवणार आहे, तर इथे 2 आंबे घेतले आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आपला इथे साल निघालेला आहे आणि पल्प वेगळा झालेला आहे। तर आता इथे मी सर्व जो पल्प आहे तो काढून घेते। तर आता मी इथे साहित्य दाखवते, थोडी साखर आणि वरतून गार्निश करायला थोडे काजू बदाम घेतले आहे। त्याचप्रमाणे इथे 1 कप दूध घेतलं आहे मी आणि इथे थोडेसे आहे ना मँगोचे चंक्स बनवून घेतलेले आहेत क्यूबमध्ये आणि त्याचप्रमाणे इथे मँगो पल्प। तर आता एवढी सगळी सामग्री लागेल आपल्याला। आता इथे मी घेतला आहे एक जार, ज्यामध्ये आता मी एक एक करून सर्व साहित्य टाकून घेणार आहे। तर आता सगळ्यात पहिले मी इथे मँगो पल्प टाकते आहे। त्यानंतर आता इथे मी ॲड करणार आहे 1 कप दूध। हे थंड दूध आहे गाईज, आपल्याला थंडच दूध इथे लागणार आहे। त्यानंतर मी इथे साखर घेतली आहे, इथे 1/4 मी साखर घेतली आहे, तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करू शकता, गोड कमी गोड। त्याचप्रमाणे इथे मी 2 आईस क्यूब टाकले आहे, हे ऑप्शनल आहे गाईज। तर आता इथे मी इथं व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता कलर एकदम मस्त कलर आलेला आहे आणि थिकनेस पण याची मस्त आली आहे। तर आता मी एका ग्लासमध्ये मस्त अशी सर्व करून घेते यांना। तर तुम्ही बघू शकता आता मी इथे टाकून घेतलं आहे दोन्ही ग्लासमध्ये। तर त्यावर आता काय करायचं आहे, आपल्याला जे आपण क्यूब करून ठेवले होते मँगोचे ते टाकायचे आहे। ते खूप छान लागतं गाईज याच्यामध्ये। आणि आपण जे काजू बदाम स्लाइस करून ठेवले होते ना गार्निशिंगसाठी, ते सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे, त्याने सुद्धा हे खूप मस्त दिसेल। लहानपासून मोठ्यांपर्यंत ही आवडीची रेसिपी आहे गाईज। रेसिपी म्हणलं तरीही चालेल, एकदम इझी आहे आणि 2-3 साहित्यामध्ये ही कंप्लीट होते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा, उन्हाळ्यामध्ये तर हे हवंच हवं आहे। तर खूप छान इथे आपला आता मँगो मिल्कशेक बनून तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल गाईज, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा व्हिडिओ आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात। आणि थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।